नमस्कार, माझ्या रंगीतास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदळापासून अशी मस्त हॉटेलपेक्षाही मस्त अशी आपली चिकन बिर्याणी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण साहित्य पाहून घेऊया. तर आपल्याला साहित्य बघा काय काय लागणार आहे. इथं मी घेतलेले आहेत 4-5 तेजपत्ते, हिरवी इलायची 5-6, मोठी विलायची 4-5, 7 ते 8 लवंगा, शहाजिरे, चक्रीफूल, दालचिनीचे 4-5 तुकडे, एक लिंबू आणि बिर्याणी मसाला, 3 ते 4 चमचे लसूण अद्रकची पेस्ट आणि मीठ. मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. आणखीन भरपूर सामान लागणार आहे. मी तुम्हाला ते टाकतानाच दाखवत आहे. हे आपल्याला खूप सगळा असा पुदिन्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. कोथिंबीर ही स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे. आपल्याला लागणार आहे वाटीभर दूध, थोड्याशा केसराच्या काड्या, दही लागणार आहे, हळद लागणार आहे, धना पावडर लागणार आहे. मी सगळं ते टाकताना दाखवते. सगळ्यात आधी आपण हे चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं आणि चिकन पण जेव्हा आपण घेतो तेव्हा थोडेसे मोठे बघून पीस घ्यायचे आणि असे बघा हे त्या दुकानदाराकडनंच असे कट द्यायचे त्याला, म्हणजे तसं चिकन तुम्ही घेऊन या कट दिलेलं. आणि आता आपण ह्याला मॅरिनेट करूया. चला तर मग सगळ्यात आधी आपण टाकूया लसण अद्रकची पेस्ट. आता आपण टाकूया 2 चमचे धना पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर म्हणजे घरची आपली तिखटवाली. आता ह्याच्यामध्ये टाकते मी हे सगळे खडे मसाले मी ह्याच्यामध्ये टाकतीये. तुम्ही पाहू शकता. पुदिन्याची पानं, कोथिंबीर, 1 चमचा भरून मीठ आणि हे पहा मोठे 2 चमचे एकदम ताजं दही वापरायचं आपल्याला. आंबट दही वापरायचं नाही. हे पहा अशा पद्धतीने आपलं दही पण टाकून झालेलं आहे. आता मी टाकणार आहे 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला आणि हे बघा हिरव्या मिरच्यांना असा कट देऊन घ्यायचा. मी अशा मिरच्या पण टाकलेल्या आहेत. आपण आता हे मॅरिनेट करून घेऊया. हे बघा असं व्यवस्थित सगळ्या पिसांना हे दही मसाले लावून घ्यायचे. खालीपर्यंत पिसांना आपला हा मसाला लागला पाहिजे. तर पाहू शकता हे छान आपलं मिक्स झालेलं आहे. आता मी ह्याच्यावरती अर्ध लिंबू पिळून घेणार आहे आणि हे आपल्याला आता कमीत कमी 1 तासभर मुरत ठेवायचं. जेवढं छान मुरण नाही, तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास तरी ह्याला असं मुरत ठेवा. जेवढं छान मुरण तेवढं आपले पीस ना खायला असे मस्त चवदार लागतात. आपण ह्याला आता 1 तासभर असंच मुरत ठेवूया. आपण आता कांदा तळून घेऊया. तेल गरम करतेय. कांदा ना मी मगाशीच असा पातळ चिरून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं. जेणेकरून आधीच थोडीशी अशी तयारी केली ना म्हणजे काय होतं आपला पटकन कांदा तळला जातो. हे पहा आपलं तेल मस्त असं गरम झालेलं आहे. आपण हा कांदा तळून घेऊया. थोडीशी तयारी आधीच करून ठेवली ना, तर थोडंसं पटकन म्हणजे होतं. नाहीतर कांदा लगेचच्या लगेच तळायला घेतला तर तो पटकन तळला जात नाही. कांदा असा पातळ चिरवून घ्यायचा आणि हा कांदा आहे ना, अ, 800 ग्राम कांदा घेतलेला आहे मी आणि मोजून मला तर हे 9 मोठे-मोठे कांदे हे थोडा-थोडा करून असं तळून घेते. तुम्ही पाहू शकता आपला हा कांदा म्हणा, बेरेस्ता म्हणा असा 5 मिनिटात तळून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आला की नाही आवाज? एकदम मस्त. आपलं चिकन 1 तास झालं मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण
ह्याला फोडणी देऊया. तर बघा, भांडं थोडंसं असं जाड तळाचं आणि मोठं घ्यायचं, जेणेकरून म्हणजे भात आपला सुटसुटीत, म्हणजे बिर्याणी आपली छान सुटसुटीत होते आणि छान असं शिजायलाही मदत होती. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया तेल. आता आपण इथं हा कांदा तळलेला जो तेल आहे ना, त्याचाच वापर करणार आहोत. तर पहा, मी ह्या चमच्याने 2 चमचे मोठे तेल घालणार आहे. तेल आपलं छान तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घेऊया आणि कांदा, हे बघा, 2-3 चक्री फूल टाकत आहे. 4-5 लवंग टाकत आहे. मोठी विलायची आणि छोटी विलायची. थोडंसं शहाजिरं आणि हे दालचिनी आणि तेजपत्ता. आणि हा बारीक कापलेला कांदा. मोठे 2 कांदे मी कापून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. हे पहा, आपल्या कांद्याचा रंग छान असा गोल्डन गोल्डन झालेला आहे. थोडासा आणखीन बाकी आहे, पण आपण आता इथं आलं लसूणची पेस्ट टाकूया. 1.5 चमचा टाकलेले आहे. आणि हे आलं लसूणची पेस्ट पण परतते आणि जो राहिलेला आपल्याला कांदा आहे तो छान परतल्या जाते त्यापर्यंत. अगदी 2 मिनिटं आपण ह्याला परतून घेऊया. बऱ्यापैकी आपला कांदा, सगळा मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता आपण इथं थोडेसे पावडर मसाले टाकूया. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि थोडीशी हळद. गॅस मी कमीच ठेवलेला आहे. गॅस आपल्याला इथं कमी करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपले मसाले जळायला नको. आपण ह्याच्यामध्ये आता हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालूया. हे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हा साईडचा मसालाही सगळा हाताने काढून घ्यायचा आहे. आता आपण ह्याला व्यवस्थित असं हलवून घेऊया. आता गॅस मी थोडासा 2 मिनिटं मोठा करतेय. पाहू शकता तुम्ही. हा, वास पण काय मस्त येतोय. आता आपण परत एकदा ह्याच्यामध्ये ते पुदिन्याची पाने टाकून घेऊया. थोडीशी टाकायची आणि हा तळलेला कांदा पण टाकू याच्यामध्ये. असं हाताने भुगा करून टाकायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि इथं आपल्याला लागणार आहे आता 1 वाटी पाणी. पाहू शकता तुम्ही. हे लसण अद्रक वाटलं होतं या भांड्यात, तुम्ही तेच असं हे करून ह्याच्यामध्ये पाणी टाकतेय. 1 वाटी पाणी लागणार आहे आपल्याला. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून कमीत कमी ह्याला 12 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. आपलं चिकन 15 मिनिटं तिकडे शिजतंय, तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया. तर इथं मी पाणी गरम करायला साईडला ठेवलं होतं आणि मी 800 ग्राम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून घेतलेले आहेत. आपल्या पाण्याला आता ही छान इथं उकळी आणायची आपल्याला. ह्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते. सगळ्यात आधी आपल्याला टाकायचंय मीठ. मीठ इथं भरपूर टाकायचं आपल्याला. कमीत कमी 3 ते 4 चमचे मीठ, कारण मीठ हे सगळं निघून जातं पाण्यामध्ये. त्याच्यामुळे इथं मी जास्त मीठ टाकलेलं आहे. आणि इथं सगळे मी खडे मसाले टाकत आहे. काळी मिरी, लवंग, शहाजिरं, दालचिनी आणि थोडीशी टाकत आहे कोथिंबीरच्या काड्या आणि 2 तेजपत्त्याची पानं. त्याच्यामध्ये आपण टाकतोय 2 चमचे तेल
तेल टाकलं ना, आपला भात कसा मस्त असं मऊ पण होतो आणि चिटकत नाही. आता आपण ह्याच्यामध्ये पिळूया अर्ध लिंबू. हे पाहू शकता तुम्ही. लिंबू पिळलं ना, आपला भात कसा एकदम पांढरा शुभ्र होतो. आपण आता हे तांदूळला मी सगळं पाणी नितळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात हे तांदूळ घालूया. थोडेसे जपून घालायचे, जेणेकरून हाताला चटका बसायला नको. गॅस आपला फुल आहे, कमी गॅस इथं करायचा नाही. कारण हे तांदूळ टाकले की आपलं हे पाणी थंड होतं. त्याच्यामुळे गॅस आपला फुलच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घेऊया. पाहू शकता तुम्ही. सगळे तांदूळ टाकून झालेले आहेत. असं हलक्या हाताने ह्याला हलवून घ्यायचंय, जेणेकरून खाली तांदूळ आपले चिटकायला नको. आणि खूप नाही, मला वाटतं एक 4 ते 5 मिनिटं लागतात हे भात व्हायला. कारण आपल्याला हा भात अर्धा कच्चा शिजवायचा आहे. 70% आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत. राहिलेले परत आपल्याला दम देताना शिजवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हा भात 70% शिजवून घेऊया. पाहू शकता. आपला भात ना आता अगदी 1 मिनिटभर ठेवला की झालाच म्हणायचं. हे पहा, असं तांदळाला ना थोड्याशा अशा रेषा-रेषा येतात. तुटतोय सहज म्हणजे आपला भात झालेला आहे. आपण पटकन ह्याला चाळणीमध्ये काढून घेऊया. चला, आता आपण हे झाकण उघडून बघूया. आपलं चिकन किती शिजलेलं आहे. तर मी तुमच्या समोरच चेक करते, कितपत शिजलेलं आहे. हे ना मी 15 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आपण पाहूया. चला, आता आपण ह्याच्यावरती भाताचा लेयर देऊया. तर सगळ्यात आधी टाकूया हा तळलेला कांदा. असं सगळीकडनं व्यवस्थित टाकून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही. आता परत एकदा थोडीशी तिथे टाकणार आहे पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण टाकूया हा शिजवून घेतलेला आपला भात. बघा असं सगळीकडनं व्यवस्थित टाकायचा. गॅस मी बारीक केलेला आहे. अगदी सगळीकडनं असं व्यवस्थित टाकून घ्यायचा. हे बघा असा सगळा भात आपला पसरून टाकून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकूया. 4 ते 5 चमचे तूप टाकायचं, जेणेकरून भात आपला मस्त असं चव येते भात तुपामुळे भाताला आपल्या. बघा अशा पद्धतीने. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, हे मी अर्धा कप दूध केशर टाकून ठेवलेलं होतं. त्याच्याने सुद्धा मस्त आपल्या भाताला कलर येतो. छान हे बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय. आणि लगेच आपण टाकू ना, त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी पुदिन्याची पानं आणि आपला तळलेला कांदा आणि थोडीशी आता कोथिंबीरही टाकून घेऊया. हे बघा मस्त मध्ये असं. आणि ह्याच्या ना खाली मी आता तवा ठेवणार आहे, जेणेकरून म्हणजे छान आपला भात, आपली बिर्याणी छान अशी त्याला दम बसतो. थोडंसं बिर्याणी मसालाही टाकते मी इथं. हे बघा असं. आणि आता आपण ह्याला लावूया झाकण. मी साईडने ह्याला कणिक लावणार आहे भिजवलेली. तर बघा मी खाली तवा तर ठेवलेला आहेच. आता साईडनं मी असं गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याची वाफ बाहेर जायला नको. तुम्हाला असं नसेल करायचं, कणिक नसेल लावायची, तर तुम्ही इथं तो पेपर सुद्धा लावू शकता. आता आपण ह्याला देऊया दम. आता ह्याच्यावरती एक जड भांड ठेवूया, जेणेकरून ह्याला मस्त आपल्या बिर्याणीला दम बसणार आहे. तर हे पहा, 15 मिनिटं आपण बिर्याणीला मस्त दम देऊन घेतलेला आहे. हे वजन ठेवताना मी दाखवलं नव्हतं. तर बघा असं वरवंटा ठेवला होता. आपण आता हिला ओपन करूया. हे असं चिटकलंय कणकीचं ते लावल्यामुळे. तुम्ही पाहू शकता. हां, काय वास आलाय मस्त. ही बिर्याणी जर तुम्ही अशी घरी बनवून खाल्ली ना,
अक्षरशः तुम्ही परत हॉटेलला बिर्याणी खायला जाणार नाही. अगदी खरं सांगते. खूप असा वास तर एवढा छान आहे ना, असं वाटतं किती छान झाली असेल बिर्याणी. तर तुम्हाला मी दाखवते एक साइडने थोडीशी हे करून. पाहू शकता तुम्ही. एकदम मोकळा-मोकळा भात पण छान झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, किती मस्त ना. आपले पीसही छान शिजलेले आहेत. हे बघा. आणि घेताना कधी पण अशी साईडनी बिर्याणी घ्यायची. एकदम मधी हात घालायचा नाही. हे बघा, एकदम मस्त खूप शिजलेला नाही आणि कच्चा पण नाही. एकदम परफेक्ट जसा हवा तसा. आपण ना ह्या बिर्याणीला थोडासा कोळशाने स्मोक देऊन घेऊया. तर हे पाहू शकता. गरम-गरम असा कोळसा त्याच्यामध्ये टाकूया. मस्त असं तूप पाहू शकता तुम्ही. आपण ह्याला आता झाकण लावून घेऊया. पटकन असं. आता आपण ही कोळशाची वाटी काढून घेऊया आणि आता आपण बिर्याणी सर्व्ह करूया. तुम्ही पाहू शकता काय परफेक्ट आपली बिर्याणी बनून तयार झालेली आहे आणि कोशिंबीर पण बनवलेली आहे. ही बिर्याणी बघा, एकदम मोकळी-मोकळी झालेली आहे. अजिबात एक असा भात चिटकलेला नाहीये. चिकन पण आपलं खूप ज्युसी झालेलं आहे. ही कोशिंबीर आणि हे कापून घेतलेले कांदे. अशीच बिर्याणी बनवा आणि खायचा आनंद घ्या. खूप छान झालेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ लगेच तुम्हाला पहिल्याच सगळ्यात आधी तुम्हालाच बघायला भेटेल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.